हॉस्टेलमधून कॉलेजला जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीवर धारदार हत्याराने जीव घेणा हल्ला करण्यात आला। मुलींच्या वसतिगृहाजवळच हा प्रकार घडल्याने विद्यार्थी भयभीत झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गौरी संजय सावळे वय 20 वर्ष ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी सकाळी 10च्या सुमारास मुलींच्या वसतिगृहाजवळ बाहेर आली असताना आरोपी महेश मुरलीधर डामसे या तरुणाने तिच्यावर अचानक धारदार हत्याराने हल्ला केला। आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर व मानेवर अनेक वार केल्याची माहिती समोर येत आहे। हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे। स्थानिकांनी जखमी विद्यार्थिनीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। फरार आरोपीच्या शोधासाठी ठिकठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत। दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे। नमस्कार। आज जुन्नर यशवंतराव मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये आपल्या आदिवासी पट्ट्यातली गौरी साळवे या विद्यार्थिनीला हॉस्टेलमध्ये बाहेर येताना तिच्यावर जो वार झालाय, शस्त्राने तिच्यावरती वार करण्यात आलेला आहे, याच्यासाठी आम्ही तिची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलला या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही मुलीची चौकशी करत असताना पीओ कार्यालयाचे देसाई साहेब आम्हाला भेटले। प्रशासन अधिकारी बरेचसे इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनचे अवचर साहेब त्याचा शोध घेत आहेत। प्रशासन अधिकारी आहेत, अवचर साहेब त्याचा शोध घेत आहेत। मुलीची तब्येत आता सध्या स्टेबल आहे आणि देसाई साहेबांशी आम्ही चर्चा केली की येणाऱ्या काळामध्ये मुलीची आर्थिक परिस्थिती कुठल्याही दृष्टीने कमकुवत आहे आणि तिला येणाऱ्या काळासाठी जो निधी किंवा जो खर्च होणार आहे तिच्या विलाजासाठी तो तुम्ही सगळा शासनाच्या मार्फत तुमच्या मार्फत तिच्या जो होणारा खर्च आहे तो पूर्णपणे जबाबदारी पेलवण्याची देसाई साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना जे प्रशासनाची गरज लागेल किंवा अधिकाऱ्यांची गरज लागेल किंवा या ज्या सहकार्याची गरज लागेल त्या भावनेने आम्ही तिची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। मुलीची प्रकृती कशी आहे, कशी काय आता सध्या ती स्टेबल आहे। रक्तस्राव फार झालेला आहे, पण इथं ब्लड बँक असल्यामुळे त्यांनी ती सुविधा केलेली आहे। त्याच्या माध्यमातून ती थोडी थोडी स्टेबल होत चाललेली आहे। हॉस्टेल ते जे कॉलेजचे अंतर आहे ते खूप जास्त आहे आणि मधला जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये कुठल्याही लोकवस्ती नाहीये। काय सांगाल आपल्याबद्दल? नाही, मुळातच ही गांभीर्याची गोष्ट आहे। हॉस्टेल जे आहे ते जुन्नरच्या खूप असा अवस्थेत आहे, आउटसाईडच्या अवस्थेमध्ये आहे आणि तिथून येण्यासाठी मुलींना खूप एकांताचा भाग आहे आणि तिथून येत असताना त्या मुलीवर हा अवचित प्रकार घडलेला आहे आणि त्या रस्त्याने येण्या जाण्यासाठी नक्कीच पीओ कार्यालयांनी काहीतरी जबाबदारी घेऊन त्याच्यावर काहीतरी बदल केला पाहिजे। येणाऱ्या 2-3 दिवसाच्या कार्यकालामध्ये आम्ही पंचायत समिती या ठिकाणी मीटिंग आयोजित करून त्यांच्याशी नक्कीच या सूचना देण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्या मुलाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचा तपास चालू आहे। तो प्रशासनाच्या ताब्यात आल्यानंतर त्याच्यावर कठोर कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे आणि असा विपरीत प्रकार पुढं घडला नाही पाहिजे याची देखील दक्षता घेतली पाहिजे। येणाऱ्या दिवसामध्ये तो भेटल्यानंतर त्याच्यावर दादांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून त्याच्या गोष्टीला कुठंतरी वाव घालून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मी विनंती करते।